पण सगळ्यात महत्त्वाचं ही थेरपी पण इथे एक खूप मोठा गैरसमज आहे। ही थेरपी खास करून पुरुषांसाठी उपयोगी ठरू शकते। बऱ्याच जणांनी याबद्दल ऐकलंय, पण नेमकं हे काय आहे, कसं काम करतं, काय फायदा होतो? नॅचरल थेरपी आहे जिथे तुमच्या शरीरातील ब्लड घेतलं जातं। हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड करतं। काहींना काही महिन्यातच चांगला रिझल्ट मिळतो, तर काहींना लाईफस्टाईल, हेल्दी कंडिशन आणि आजकाल एक थेरपी खूप चर्चेत येते, नाव आहे पी शॉर्ट थेरपी। बऱ्याच जणांनी याबद्दल ऐकलंय, पण नेमकं हे काय आहे, कसं काम करतं, काय फायदा होतो? ही फक्त हाईप आहे, हे सगळं क्लिअर नसतं। म्हणूनच आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात। डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून लोकांना मार्गदर्शन देत आहेत। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईला असतात। आता थेट मुद्द्यावर येऊया। पी शॉर्ट थेरपी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक नॅचरल थेरपी आहे जिथे तुमच्या शरीरातील ब्लड घेतलं जातं, त्यातून प्लेटलेट्स रिच प्लाझ्मा घेतला जातो, म्हणजे PRP वेगळं केलं जातं आणि ते स्पेसिफाय भागात इंजेक्ट केलं जातं। ऐकायला थोडं हेवी वाटतं, पण कन्सेप्ट खूप सिंपल आहे। आपल्या ब्लड मधले जे हिलिंग पॉवर असते तीच काढायची आणि तीच आपल्याला परत द्यायची। डॉक्टर असं सांगतात की ही थेरपी खास करून पुरुषांसाठी उपयोगी ठरू शकते। त्यांना इरेक्शन प्रॉपर मेंटेन होत नाही, किंवा मग स्टफीनेस कमी होतोय, किंवा मग स्टिफनेस कमी वाटतो, किंवा परफॉर्मन्स मध्ये कॉन्फिडन्स कमी झालाय। पण इथे एक खूप मोठा गैरसमज आहे। याने साईज वाढतो का? नाही, याने साईज वाढत नाही। काही लोकांना थोडक्यात बदल जाणवतो, पण याचा मुख्य फोकस जो आहे तो ब्लड फ्लो सुधारण्यावर, इरेक्शन क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यावर असतो। प्रॅक्टिकल प्रश्न, रिझल्ट किती दिवस टिकतो? हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड करतं। काहींना काही महिन्यातच चांगला रिझल्ट मिळतो, तर काहींना लाईफस्टाईल, हेल्दी कंडिशन आणि प्रॉब्लेम्स किती आहेत, किती जुनी आहे यावर सुद्धा रिझल्ट मिळतो। म्हणजेच हा एक परमनंट मॅजिक सोल्युशन नाहीये, पण योग्य केसमध्ये चांगला सपोर्ट करू शकतो। सेफ्टी बद्दल बोलायचं तर ही थेरपी जनरली सेफ मानली जाते, कारण यामध्ये बाहेरचं काही वापरलंच जात, आपल्याच बॉडी मधलं ब्लड वापरलं जातं। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही थेरपी योग्य डॉक्टर कडून आणि प्रॉपर सेटअप मध्येच करून घ्या। रॅन्डम ठिकाणी जाऊन करणं टाळायचं आहे। डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की प्रत्येक इरेक्शन प्रॉब्लेमसाठी पी शॉर्ट हा सोल्युशन असेलच असं नाहीये। कधी डायबिटीज, कधी स्ट्रेस, कधी हार्मोन्स किंवा काही सायकोलॉजिकल इश्यूज सुद्धा असू शकतात। त्यामुळे आधी कम्प्लीट इव्होल्युशन खूप गरजेचं आहे। म्हणूनच सोशल मीडियावर काहीही पाहून लगेचच डिसिजन घेऊ नका, स्वतःवर एक्सपेरिमेंट करू नका। जर तुम्हाला परफॉर्मन्स किंवा इरेक्शन बद्दल काही कन्सर्न असेल, तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये डॉक्टर उमेश मुंदडा, त्यांची टीम तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असते आणि या केसमध्ये ते पर्सनलाइज ट्रीटमेंट सुद्धा देतात। शेवटी एवढंच, पी शॉर्ट थेरपी हा एक मॉडर्न ऑप्शन आहे, पण तो योग्य व्यक्तीसाठी, योग्य पद्धतीने आणि योग्य एक्सपेक्टेशन सोबत केला की तरच त्याचा खरा रिझल्ट मिळतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, युजफुल आहे का, नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच प्रॅक्टिकल विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।